राजन साळवींच्या पक्षप्रवेशाबाबत भास्कर जाधव यांनी भाष्य केलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अनेक जण गेले, त्यातले एक साळवी आहेत. आपल्याच उमेदवाराच्या विरोधात काही नेते उपद्व्याप करतात, याचा मला सुद्धा अनुभव आहे. यश माझ्यामुळे आणि अपयश तुमच्यामुळे हे मला मान्य नाही, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं. पक्ष सोडून गेलेल्यांना आपण गद्दार म्हणतो, मग पक्षात राहून विरोधात काम करणारा तर सगळ्यात मोठा गद्दार आहे, त्याला काय शिक्षा देणार, असा सवाल भास्कर जाधव यांनी विचारला. मला योग्य संधी मिळाली नाही, अशी नाराजीही भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली. आभार यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 2 माजी आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. पालकमंत्रीपदावरून आमच्यात कुठलीही नाराजी नसल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय. नाशिक आणि रायगड या फक्त 2 जिल्ह्यांमध्ये वाद आहे, पण आमचे 3ही नेते बसून त्या संदर्भात लवकरच निर्णय घेतील, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं. नितेश राणेंनी निधी वाटपावरून केलेल्या विधानानंतर राणेंच्या विरोधात पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये बॅनर लागले. सत्तेचा माज बरा नव्हे मंत्री साहेब, अशा शब्दात नितेश राणेंवर टीका करण्यात आली आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या गुप्त भेटीवरून खासदार संजय राऊत यांनी सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला. सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड हे एकच आहेत. एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला. देव त्यांना कधीच माफ करणार नाही, अशी टीका राऊतांनी केली. सुप्रीम कोर्टातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी निकाली लागणार आहे. त्या 25 फेब्रुवारीला कोर्ट निकाल देणार असं समजतंय. सध्या सर्वच राजकीय पक्ष संघटनात्मक मोर्चे बांधणी करताना दिसतायत. महाराष्ट्र सरकारनं राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर नवीन फौजदारी कायदे लागू करावे, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलेत. त्यावर हे कायदे लागू करण्यासाठी आम्ही वेगानं काम करू, असं फडणवीस म्हणाले. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या शेतकऱ्यांसंदर्भातील विधानानंतर शिवसेनेच्या नेत्या जयश्री शेळके यांनी तीव्र शब्दात कृषी मंत्र्यांचा निषेध केला. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही कोकाटेंच्या विधानाचा समाचार घेतला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 18 फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील निवड समिती पुढील आठवड्याच्या सुरुवातीला नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी बैठक घेण्याची शक्यता आहे. शनी शिंगणापुरातील पवित्र शिळेवर आता फक्त ब्रँडेड तेलानंच अभिषेक होणार आहे. केमिकलयुक्त तेलामुळे शिळेवर परिणाम होत असल्यानं मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. जीबीएस आजारामुळे सांगलीमध्ये 2घांचा मृत्यू झालाय. दोन्ही रुग्णांवर मिरजच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरू होते. मृतांमध्ये बेळगावच्या 14 वर्षीय मुलाचा तर सोलापूरच्या 60 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. नागपुरात जीबीएसनं पहिला बळी घेतलाय. 45 वर्षीय रुग्णाचा शासकीय मेडिकल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. नंदुरबारच्या सोरापाडा गावात श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्त बैलांचा बाजार भरवण्यात आला. या बाजारामध्ये हजारोंच्या संख्येनं गावठी खिल्लारी नागोरी जातीचे बैल दाखल झाले. अलिबागच्या शिक्षकांना अटल सेतूवरून उडी मारल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून वैभव इंगळे शिक्षकाचा शोध सुरू आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या फंडातून 1 कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंग पाटील, सभापती प्रकाश पाटील यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील माळीवाडा उड्डाणपुलाजवळ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून काम सुरू असल्याचं दिसतंय. सुरक्षेची कुठलीही खबरदारी न घेता ठेकेदाराकडून गर्डर उचलण्याचं काम सुरू आहे. यंदाची नॅशनल फिश वर्कर्स कार्यशाळा घेण्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळालाय. अलिबागमध्ये कार्यशाळा भरवण्यासाठी रायगडमधील मच्छीमारांचा प्रयत्न सुरू आहे. बंदर विकास मंत्री नितेश राणे या कार्यशाळेला उपस्थित असतील. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील छावा सिनेमा सोलापुरातील सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या पोस्टरला पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सोलापुरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करत नागरिकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले. नागपूर शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. निधींची तरतूद झाल्यानं नागपूरच्या विकासाला गती येणार आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये 80 फुटी डीपी रस्त्यावरील 70 अतिक्रमणं काढण्यात आली. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अमळनेर नगर परिषदेनं 3 जेसीबी मशीन आणि अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह मोठी कारवाई केली. अग्निसुरक्षा नियमांचा भंग केल्याप्रकरणी नागपुरातील मेडिट्रीना रुग्णालयाला महापालिकेनं नोटीस बजावली आहे. मेडिट्रीना रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचाही मनपानं इशारा दिला. तुळजापूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि मराठी चित्रपट संदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या दालनात बैठका झाल्या. या तिन्ही विषयांमध्ये पुढील 15 दिवसात स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय झाला. खारगोन ते मुक्ताईनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे मुक्ताईनगर शेतकरी संघर्ष समिती आणि अन्य शेतकऱ्यांनी आंदोलन करत पुलाचं काम बंद पाडलं. मार्च अखेरपर्यंत विविध करांची 100% वसुली करण्यासाठी जळगाव महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे. त्यानुसार टॉप 10 थकबाकीदारांची यादी तयार केली जाते. अशा थकबाकीदारांना कराचा भरणा करण्याची शेवटची एक संधी दिली जाणार आहे. यावलच्या भालूद गावातील नैना जलंधर या 21 वर्षीय तरुणीची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. गावातील मुलीची पहिल्यांदाच पोलीस दलात निवड झाल्यानं ग्रामस्थांच्या वतीनं नैनासह तिच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. जळगाव रावेरमधील सावखेडा इथं बुवा महाराजांच्या यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यात्रा महोत्सवाला 130 वर्षांची परंपरा आहे. बुवाजी महाराज संस्थानच्या वतीनं या महोत्सवाची तयारी करण्यात आली. नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांग परिसरात फेब्रुवारीमध्येच पाण्याची तीव्र टंचाई जाणवतीये. एक हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चक्क 200 फूट खोल डोंगर दऱ्यांमधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पुण्यात मार्केट यार्ड भुसार बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डाळीची आवक होतीये. त्यामुळे दरात घट झाली आहे. यंदाच्या हंगामात उत्पादनात वाढ झाल्यानं गेल्या 2 महिन्यांमध्ये तूर डाळीच्या दरात किलोमागे 50 ते 60 रुपयांची घट झाली. तूर डाळीसह चणा डाळीच्या दरात 15 ते 20 रुपये तर उडीद डाळीच्या दरात 5 ते 7 रुपयांनी घट झाल्यानं गृहिणींना दिलासा मिळालाय. संभाजीनगरात टोमॅटोचं विक्रमी उत्पादन झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतकऱ्यांना 15 दिवसांपासून टोमॅटो मातीमोल भावानं विकावा लागतोय. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेत. तर लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत केलेला खर्चही वसूल होत नाहीये. सध्या टोमॅटोचे दर 5 ते 10 रुपये किलो इतके पडले. पैठणमधील पाचोड इथं मोसंबीची बाजारपेठेमध्ये आवक वाढलेली आहे तर दरातही वाढ झाल्याचं समोर आलंय. पाचोडच्या मोसंबीला दिल्ली, जयपूर, कोलकाता, वाराणसी, प्रयागराजसह इतर राज्यामध्ये मागणी वाढली आहे. मोसंबीला प्रतिटन 14 ते 20 हजार रुपये इतका दर मिळतोय. गुजरात आणि उत्तर भारतातील कमी उत्पादनामुळे चालू सत्रामध्ये एकूण कापूस उत्पादन घटून 301.75 लाख गाठी होण्याचा अंदाज आहे, असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं शुक्रवारी सांगितलंय. 2023-24च्या मागील सत्रामध्ये हे उत्पादन 327.45 लाख गाठी होतं. समृद्धी महामार्गावर 22 पैकी 16 ठिकाणी उपहारगृह, प्रसाधनगृह, वाहन दुरुस्ती केंद्र, प्रथमोपचार, पार्किंग, पिण्याचं पाणी इत्यादी कायम स्वरूपाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य रस्ते महामंडळानं हायकोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली. ठाणे आणि नाशिक इथल्या 6 ठिकाणच्या पेट्रोल पंपाजवळ खासगी जमीन खरेदी करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरवर्षी पावसाळ्यामध्ये मिठी नदीला येणाऱ्या पुरातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी या नदीची विकास कामं 4 टप्प्यात हाती घेण्यात आली आहेत. यातील 3ऱ्या टप्प्यातील CSMT रोड कुर्ला ते माहीम कॉजवेच्या दरम्यानच्या विविध कामांसाठी पालिकेनं 2300 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. जळगावात पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेनं मोहीम राबवलेली आहे. 24 कोटींची थकबाकी असताना आतापर्यंत केवळ 14 कोटी 57 लाखांची वसुली झाल्याचं समोर आलं. पंढरपुरात माघी यात्रा कालावधीमध्ये भक्तांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान दिलं.
लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री या विविध देणग्यांच्या माध्यमातून 3,03,00,000चं उत्पन्न मिळालं. सोनं आणि चांदीच्या भावात पुन्हा वाढ झालेली आहे. चांदीच्या भावात 2 दिवसामध्ये 3300 रुपयांची वाढ होऊन 98,300 रुपये प्रति किलोवर पोहोचलेली आहे. तर सोनं 2 दिवसामध्ये 800 रुपयांनी वाढून ते 86,300 रुपयांवर गेलंय. तर सध्याच्या भावानुसार 1 किलो चांदीसाठी जीएसटीसह 1,01,249 रुपये मोजावे लागत आहेत. राज्यात सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर जळगाव जिल्ह्यात होतो. मात्र युरिया खताचा अतिरेक आणि अशास्त्रीय पद्धतीनं वापर जमीन आणि पर्यावरणासाठी घातक ठरू लागल्याचं स्पष्ट होत आहे. कुडाळच्या आकेरी गावात शेतातील विहिरीमध्ये मगर आढळली. वन विभागाच्या पथकानं मगरीचं रेस्क्यू करत मगरीला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढलं. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयामध्ये सोयीसुविधेअभावी रुग्णांची मोठी गैरसोय होतीये. रुग्णालयामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. तर कधी कधी औषधं उपलब्ध नसतात, त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधं विकत घ्यावी लागतात. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.